ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, होळा सणानिमित्त म्हणजेच की आता होळी सणानिमित्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात देशातील बघा 9,70,00,000 शेतकऱ्याच्या खात्यात आज मोठी निधी जमा होत आहे। कारण की बघा, केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, धुळीवंदन म्हणजेच की बघा हॅपी होळी निमित्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तसेच नरेंद्र मोदी साहेबांनी बघा दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याच्या बँक खात्यात सुमारे बघा शेतकरी मित्रांनो 92,00,000 शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज बघा प्रत्येकी 4,000 रुपये थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, आज खरोखर तुमची लॉटरी लागलेली आहे, कारण की बघा असंच म्हणावे लागेल, कारण की राज्य आणि केंद्र सरकारने एकूण बघा 7,200 कोटी निधी आज बँकांना उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजेच की धुळीवंदन निमित्तच म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, होळी निमित्त आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज दुपारी म्हणजेच की 12 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यात 4,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल आणि येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS नक्कीच पाहायला मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हे पैसे बघा म्हणजेच की उद्याच्या बघा 10 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात सुरूच राहणार आहे। म्हणजेच की उद्याच्या सकाळपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात ज्या शेतकऱ्याला पैसे आज 12 वाजता पैसे मिळाले नसेल आणि उद्या सकाळीच तुमच्या बँक खात्यात बघा 10 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केलेली आहे। कारण बघा सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता थांबलेल्या आहे। कारण की बघा धुळीवंदन म्हणजे हॅपी होळी निमित्त म्हणजेच की होळी निमित्त शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही बातमी दिलेली आहे। आता शेतकऱ्याच्या बघा आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्याला आजच हा लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की बघा प्रशासकीय नियोजनानुसार या बघा आता निधन वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केल्या जाणार आहे। आता पहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्याची निवड केली असून तेथे बघा आजच पैसे मिळतील आणि उर्वरित 18 जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा नियोजन असून त्यांचे पैसे देखील आता लवकरच मिळतील। आज आपल्या बघा पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्याची आणि तालुक्याची विस्तार माहिती आपण पाहणार आहोत। आता आज कोणती 18 जिल्ह्यात पैसे मिळणार आहे, त्याचप्रमाणे बघा नुकसान असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता बघा शेतकऱ्याला हा निधी आज खूप मोठी आधार ठरणार आहे। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, लातूर, नांदेड आणि बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यात आता परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनाचा बघा 22वा हप्ता मिळणारा खूप महत्त्वाचा आहे, कारण की शेतकऱ्यासाठी बघा ही सरकारकडून मिळालेली एक मोठी आर्थिक गिफ्ट असणार आहे। आणि बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते आता, परंतु बघा जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी बघा या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आलेले आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, 30% शेतकरी या हप्त्यासाठी अपात्र ठरवले आहे। बघा अपात्र जर तुम्ही असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुमचं सुद्धा बघा या योजनातून नाव हटवण्यात येणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला आज पैसे मिळणार की नाही मिळणार हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता एकाच कुटुंबात अनेक सदस्य लाभ घेत असल्याच्या सरकारांच्या चौकशी उघड झालेली आहे आणि नियमानुसार एका राशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आवश्यकता आहे। अशा कुटुंबांना आज 4,000 रुपये मिळणार। काही तांत्रिक अडचणी नक्कीच येऊ शकतात आणि त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, ज्यांची चुकीची माहिती देऊन फार्मर ID कार्ड काढलेले होते त्यांना आज लाभ मिळणार नाही। सरकारने बघा 2.25 लाख बनावट लाभार्थी या प्रक्रियेतून बाहेर शोधून काढलेले आहे। मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यात येत्या 5 तासातच म्हणजेच की 4,000 रुपये जमा होत आहे। तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात आहे का हे आत्ताच पाहून घ्या, कारण की शेतकरी मित्रांनो बघा
आता पहिल्या टप्प्यात जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात बघा अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता अकोला, आष्टा बघा भातकालीन आणि कारंजा या भागातील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार. या पात्र बांधवांच्या खात्यात आज दुपारी 12 वाजेपासून तर बघा उद्याच्या सकाळच्या 10 वाजेपर्यंत पैसे जमा होण्यात अधिकृत सुरुवात झालेली आहे. येत्या 5 तासात तुमच्या बँकमध्ये SMS यायला सुरुवात होणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तयार राहायचं आहे. कारण की बघा धाराशिव जिल्ह्यातील जे काही तालुके आहे आज त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. तसेच बघा छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील सुद्धा जे काही तालुके आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. जर तुमची बघा KYC पूर्ण असेल तर तुम्हाला येत्या 5 तासात 4,000 रुपये नक्कीच तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी देखील आज जेवढे काय तालुके आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाचा दिवस असणार आहे. कारण की बघा नांदेडमधील सुद्धा जेवढे काय तालुके आहे ते सुद्धा आता पात्र शेतकऱ्याचा आज प्राधान्य आता लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा परभणीमधील जेवढे काय तालुके आहे त्या तालुक्यातील जे काय शेतकरी आहे त्यांची KYC तपासावी. कारण आज दुपारपासूनच बँकमध्ये पैसे पाठवायची प्रक्रिया त्या वेगाने सुरू होणार आहे. आणि त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सुद्धा जे काय आष्टी, पोटंदा आणि मजलगाव या तालुक्यातील यंदा बँकांना मिळणार आहे. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील बघा जेवढे काय तालुके आहे ते बघा आता नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता येत्या 5 तासात तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा यवतमाळमधील जेवढे काय तालुके आहे बघा वर्धा जिल्ह्यासह कोकणातील रायगड जिल्ह्यातील जेवढे काय तालुके आहे तसेच लातूरमधील सुद्धा जेवढे काय तालुके आहे अशा तालुक्यात शेतकऱ्याच्या खात्यात आज निधी जमा होईल. प्रशासनाने फक्त या 18 जिल्ह्यात सर्वात तांत्रिक तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम वेगाने आता सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांना बघा त्यांनी अजिबात काळजी करू नये. त्यांचा दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार. कोणत्या अफवावर तुम्ही विश्वास न ठेवता फक्त अधिकृत आणि बँकवर जे काही SMS येते त्यांची वाट पहा. आणि शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या अपडेटसाठी तुम्हाला जर चॅनल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा दिवस आपल्या कष्टकरी शेतकरी बंधूसाठी नक्कीच सुखाचा आणि समाधानाचा ठरणार आहे. कारण की शेतकऱ्यासाठी ही बातमी आनंदाची असणार आहे आणि आज त्यांच्या खात्यात डायरेक्ट बघा दोन्ही योजनांचे पैसे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आज पैसे जमा झाले नसेल ते व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.